गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू रुपालीचं नवीन ब्लॉगमध्ये. आजची सुरुवात सकाळी सकाळी मॉर्निंगपासून बघू शकता. सगळीकडे ओस पडलेली आहे. माझे पप्पा आणि हे आमचं घर, आमची बंद पडलेली गाडी आणि हे आमच्या घरासमोरचा रस्ता. थंडी खूप आहे मित्रांनो, पेटवलेली आहे बघा. त्याचे काय आली आहे मी थोडं फिर नंतर मग कामाची सुरुवात. आणि हे बघा सूर्य निघालेले आहेत. मी जरा लेटच उठली आज कारण की खूप थंडी होती, खूप जास्त. आणि सकाळी सकाळीचं गावाकडचं मोसम बघा. आमचं छोटंसं गाव, छोटेसे चिमण्या पाखरं. आणि हे बघा चंद्र जायचेच आहेत, लेट जातात. कापायचं आहे, अजूनही धान्य कापून झालेलं नाही. हे आहे जंगलला जायचा रस्ता. तिकडे छान तलाव आहे, तलाव पण एक्सप्लोर करू. चला आपण थोडंसं मॉर्निंग वॉक करू आणि बोलूया. आज मी बी माझं जाणं होऊ शकते माझ्या मामाच्या गावी, ते पण ब्लॉग मी दाखवणार. मंडई बघायला आमच्या गावाकडे मंडई असतात छान छान. मंडईमध्ये सगळे पाहुणे येतात, सगळे रिलेटिव्ज मिळतात आणि ते छान मस्त एन्जॉय करतात मंडईमध्ये. रात्रीला कार्यक्रम असतात, नाटक असते, लावणी डान्स असतात. म्हणजे छान असं एक कार्यक्रम असते ज्याच्यात सगळे एन्जॉय करतात, सगळे भेटतात. आणि हे आमचे बांधा मित्रांनो, आमचं धान्य कापून झालेलं आहे खूप आधीच. ती आहे आणि शेतीला लागूनच आमचं घर आहे. बघू शकता इकडे फिरायला मी येते, हे माझ्या घराच्या जवळच येते, जास्त लांब जात नाही मी. आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल ओस किती पडलेली आहे, खूप जास्त. आणि ती पहाडी आपण एक्सप्लोर करायला तिथे पण जाऊ, पण आता सध्या तर नाहीच जाणं होणार आहे. असं सकाळी सकाळी फिरायला जाते मी रोज, पण थंडी जास्त असल्यामुळे आज लेट. पण जास्त टाईम नाही जाणार, थोडंसं असं इथं फिरून रिटर्न घरी, कारण की कामं पण खूप आहेत मित्रांनो. काम करणं इम्पॉर्टंट आहे. आमची मिडल क्लास लोकांची लाईफ अशीच असते. आणि ही सूर्यदेवता. चला मित्रांनो आता घरी जाऊया. जास्त तुम्ही लांब आली नाही, इथेच जस्ट म्हटलं तुमच्यासोबत बोलावं आपण. आणि आपण हे बघा तिकडे दिसतात का, तिकडे घुमायला खूप लोक जातात. आणि मित्रांनो इथेच याच्यात थोडं लांब एक काय म्हणतात वाघ आलेला आहे मित्रांनो आमच्या गावात. त्या दिवशी आलं होतं, खूप लोकांना दिसलं होतं. खूप लोकांना त्यांना भगवलं जंगलामध्ये, कारण की भीती असते. सगळे शेतीवाले लोक आहेत, शेतीवाले लोक सगळेही जातात आपल्या शेतामध्ये, तर धोका पाहिजे म्हणून त्यांना जंगलात भगवण्यात आलेलं आहे. आणि हे आमचं घर बघू शकता जवळच आहे. आणि हे आम्ही चला आता भेटूया नंतर. हे आमचं घर, हे आमची पहिली रूम. लाईटचा प्रॉब्लेम आहे कारण की इथे लाईट नाही लावलेली आहे. रूम्स आहेत 2, पण रूम्समध्ये लाईट नाही लावलेली आहे कारण की इथे येणं नसते. आमचं हॉलमध्ये सगळ्याचं राहणं असते. सध्या आम्ही बस घर बनवलं आणि बाकीच्या रूममध्ये फक्त सामान ठेवून असते. हे बघा ही आहे आमची नेक्स्ट रूम. वंदना डेली घेते माझी मम्मी. आणि हे आमचं घर आहे जे पूर्णपणे बनायचं आहे, पण आम्ही राहतो. आमच्याकडे ऑप्शन नाही आहे तर आम्ही इथे राहतो. आणि ही आमची किचन तर तुम्ही बघितलीच असाल. जे मी किचनपासूनच सुरुवात करते, माझ्या डेली ब्लॉगची सुरुवात किचनपासूनच होते. हे बघा अलमारी, इथे सामान ठेवून असते सगळं. ही रॅक आहे, किचन आहे पण बनायचंच आहे. लई उशीर म्हणजे टाईम लागेल याला. आता तर काही नाही करू शकत, आता खूप काही नाहीच होणार. आमचं किचन हे साफ करायचं आहे. एक गल्ली आहे आमची यायला रूममध्ये, आणि हे आमचं स्टोर रूमसारखंच आहे. ही किचन आहे, पण ही नंतरचा फ्युचर प्लॅन आहे. जर भावांमध्ये नाही पडलं तेवाले प्लॅन, पण सध्या आता आमच्यासाठी हे स्टोअर रूम आहे. इथे आम्ही कपडे वगैरे सुकवत असतो, पाणी वगैरे आलं त्या दिवसात. आणि इथे हे आमचे धान्य ठेवून आहेत मित्रांनो. आमचं धान्य कापून झालं खूप आधीच, दिवाळीच्या आधीच. आणि हे बघा इथे ठेवलेलं आहे, हे खाण्याचं आहे. याला मिलमध्ये घेऊन जाणं, याचा राईस काढायचं आहे. भात निघाला की हे घरी खायसाठी असते मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि हे मी
आणि हे विंडोमधून आमचे शेत पण दिसते मित्रांनो. हे इथेच आहे. घरी तोडी लावलेली आहे साईडला. घराच्या साईडला खूप जागा असल्यामुळे इथेच आम्ही लावतो. आणि हे आमचे शेत इथेच. दादा चिकन कापायला घेऊन जातात, तर आमचं चिकन ठेवायचं एक रूम आहे जे हे आहे. इथं कोंबड्या असतात. आणि हे संडास बाथरूम जो आहे, इथे मी कपडे धुते, तुम्हाला दाखवते. आणि हे आमचं शेत आहे मित्रांनो जवळ. आणि हे मी आता काम करूया लगेच भेटूया, ठीक आहे मित्रांनो. सो हॅलो मित्रांनो, माझी किचन साफ करून झाली आहे. बघू शकता तुम्ही, मी किचन साफ केलेली. किचन साफ झालेलं आहे माझं. आता मी भांडे काढलेली आहे घासायला. हे बघा, किचन साफ करून झालेलं आहे. आता मी भांडे घासते. भांडे घासून झालं की लगेच जेवणाची तयारी. डेली रुटीनमध्ये हेच असते मित्रांनो, दुसरं काही दाखवू शकत नाही. आणि माझं डेलीच व्लॉग आहे आणि मी घरीच असते, तर मी एकच व्लॉग करू शकते. माझी डेली लाईफ इथून स्टार्ट होते, तर मी इथूनच दाखवते माझ्या लाईफमध्ये काय सुरू आहे, मी काय करते, कसं करते, सगळं मी दाखवते तुम्हाला. हे भांडे मला साफ करायचे आहे आता. हे साफ झालं की लगेच जेवणाची तयारी. इथे पाणी ठेवतो आम्ही. आमचे बोर आहे घरी शेतामध्ये, तिथलंच पाणी प्यायचं पाणी मी बाहेरून घेऊन येते. तर चला, मी हे साफ करून भेटते लगेच. हे बघा मित्रांनो, माझे भांडे साफ करून झालेले आहेत. भांडे साफ करून झालेलं आहे. आणि आता मी जेवणाची तयारी बनवत आहे. तिथे मी पाणी गरम करून ठेवलेली आहे. आणि आता इथे भाजीची तयारी, भाजी बनवत आहे फुलगोबी. आणि आज कांदा नाही आहे, कांदा नसल्यामुळे काही नाही होती सगळे. एक दिवस नसला तर चालते, बनवून घेऊ. आता त्याच्यासाठी दुखी राहून काही नाही होत मित्रांनो. नेक्स्ट डे आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगलं असेल, ह्याची चांगलं असेल हे लक्षात ठेवून आजचे दिवस आनंदात जगायचं. म्हणून कसंच गोष्टीसाठी रडायचं नाही. आज माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे. तुम्ही हाच बघा की आजचा दिवस तुमचा आहे, उद्याचा दिवस तुमचा असेल नसेल याची काही गॅरंटी. म्हणून कधीही आपल्याकडे काही नाही आहे म्हणून याच्यासाठी रडायचं नाही. चला, तेल तापलं की याच्यात मग घालते मी मिरची. आणि मी थंडी वाटते, जॉकेट काढून ठेवली, कारण काम करत असताना ते ओलं होते ना, भांडे वगैरे साफ करा, तर म्हणून काढून ठेवली. पण थंडी आहे अजूनही, असं नका समजू की थंडी नाही आहे म्हणून. थंडी आहे. आणि आता हे मी जेवण बनवते. जेवण बनवा पाण्याने, कोण की ते सांगा. आणि डेली प्यायचं गुणगुणं पाणी, बरं असते. प्यायचं 1 ग्लास गुणगुणं पाणी पिल्याने सुरुवात करायची, चांगलं असते मित्रांनो. माझी सुरुवात तर नेहमी काही खाण्याच्या आधी, ब्रश करण्याच्या आधी 1 ग्लास गुणगुणं पाणी पिण्यानेच होते. सो चिअर्स मित्रांनो, तुम्ही पण घ्या. तेल आपलं तापलेलं आहे, याच्यात मी घालते यांना छान शिजू देते. मग याच्यात मी घालणार फुलकोबी. त्यांना चांगलं ऑइलमध्ये फ्राय झालं म्हणून त्याच्यात मी नमक, तिखट आणि हळद घालणार. बस झालं माझं. ॲड करते फुलकोबी. पाच मिनिटासाठी. आणि कुणाकुणाची सवय आहे असं बाहेर उडते, तर ती खूपदा साफ करायची. मला तर आवडत नाही बाबा. मी तर, मला चटके बी बसतील तरी चालते, पण मी गॅस खूपदा साफ करत असते. असं मला साफ करायला आवडते. इकडे आपलं जेवण बनत आहे. मी इथं बसून पाणी पित आहे. माझी भाजी बनलेली आहे, भात पण रेडी झालेला आहे, सगळंच रेडी झालेलं आहे.